विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं हार्दिक स्वागत। शालांत परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा। मी डॉक्टर उमाकांत जाधव, श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय लातूर या ठिकाणी मराठी विषयाचं अध्यापन कार्य गेल्या 15 वर्षापासून करत आपणास सर्वांना कृतिपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याविषयीचं सखोल मार्गदर्शन या ठिकाणी मी आपणास करणार आहे। शालांत परीक्षेला सामोरे जात असताना आपण मराठी विषयाची कृतिपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका कशी सोडवावी हे सांगत असताना या प्रश्नपत्रिकेचे ज्या 5 भागामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे, यामध्ये पद्य विभागासाठी प्रथमतः 18 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे। गद्य विभागासाठी एकूण 16 गुणांचं विभाजन करण्यात आलेलं आहे। हा मूल वाचनाचा तिसरा विभाग हा 6 गुणांसाठी आहे, तर चौथा विभाग भाषा अभ्यास हा 16 गुणांसाठी आहे व 5वा विभाग म्हणजे उपयोजित लेखन हा जवळपास 24 गुणांचा, अशी एकूण 80 गुणांची ही कृतिपत्रिका म्हणजे आपणास प्रश्नपत्रिका म्हणून सामोरे येणार आहे। तर ती सोडवत असताना घ्यावयाची काळजी किंवा अधिकाधिक गुण कसे प्राप्त होतील यासाठी आपण ही कृतिपत्रिका कशी सोडवावी हे आपणास मी सांगत आहे। प्रथमतः पद्य विभागाचा जो 18 गुणांचा जो प्रश्न आपल्या सामोरे येणार आहे, त्यामध्ये सर्वप्रथम 2 पठित उतारे व 1 अपठित उतारा या पहिल्या गद्य विभागामध्ये आपणास पद्य विभाग सोडवत असताना पठित उतार्याखालील कृती आपणास देण्यात येणार आहे। त्यामध्ये 2 कृती या आकलन करेल, तर तिसरी कृती ही स्वमताची, अर्थातच स्वमत सकारात्मक स्वरूपात आपण मांडणं गरजेचं आहे। स्वमत हे तुमचं स्वतःचं मत आहे, त्यामुळे आपण प्रश्नपत्रिकेमध्ये तिसरी जी कृती आहे स्वमताची ती आपण सोडवलीच। पद्य विभाग गद्य विभाग हे आपणास गुण देऊन जाणारे आहे। अर्थातच कृतिपत्रिका सोडवत असताना प्रथमतः पहिल्या ज्या 2 आकलन कृती आहेत त्या कृती सामोरे दिलेल्या चौकटीमध्ये चौकटी स्वरूपातच त्या दीर्घ स्वरूपात उत्तर लिहिल्यासारख्या कृती आपण सोडवू नये। प्रामुख्याने कृतिपत्रिका निर्माण करताना आपण त्या चौकटीतच आपलं उत्तर मांडावं यासाठी या कृतिपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत। स्वमत मांडत असताना आपण स्वतःचं मत व्यक्त करणं गरजेचं आहे। आपणास या पठित अपठित उत्तराचं किती आकलन झालेलं आहे हे जाणून घेण्यासाठीचे हे प्रश्न आपल्या समोर आहे। अपठित उतार्यामध्ये आपण कधीही न वाचलेला तो उतारा असणार आहे, त्यामुळे तो नीट वाचून आपण घेतला पाहिजे। आणि याच अपठित उतार्याचं उपयोजित लेखनामध्ये आपल्याला सारांश लेखन देखील करावं आहे, त्यामुळे याची काळजी आपण गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळी पत्रलेखनाचा भाग सोडवतात आणि सारांश लेखन तसंच ठेवून देतात। सारांश लेखनाचा भाग ही आपण या अपठित उताराच्या आधारे लिहिणं गरजेचं आहे। गद्य विभागामध्ये गद्य विभाग सोडवत असताना गद्य विभागामध्ये दिलेल्या कृती, कवितेचं आपणास झालेलं रसग्रहण, काव्य सौंदर्य हे प्रामुख्याने मांडणं गरजेचं, त्यावर आधारित असलेल्या कृती सुद्धा सोडवणं अत्यावश्यक। आता कवितेचा भाग समजून घेत असताना आमचे मित्र कविवर्य प्रताप वाघमारे यांनी काल आवर्जून बोलत असताना असं सांगितलं की प्रत्येक कवितेचं रसग्रहण ज्यावेळी आपल्याला होईल त्यावेळी या कृती सहज आपल्याला सोडवता येत। अर्थातच हे रसग्रहण आपण कवितेचं करणं आवश्यक आहे। हा जो पद्य विभाग आहे तो सोडवल्यानंतर गद्य विभागाचेही प्रश्न आपण असेच सोडवायचे आहेत। प्रामुख्यानं अधिक गुण मिळवण्यासाठी जर कुठला भाग जर आपणास उपयोगाचा असेल तर तो भाषा अभ्यासाचा आहे। एकूणच आपण इयत्ता 5वी पासून जे व्याकरण अभ्यासात आलेलो आहोत तेच व्याकरण आपल्याला या भाषा अभ्यासाच्या विभागामध्ये सोडवावयाचं आहे। भाषा अभ्यासामध्ये व्याकरण सोडवत असताना प्रामुख्याने समासाविषयीच्या 2 कृती आपणास देण्यात येणार आहेत। त्यामधील 2 गुणांचा हा प्रश्न समासाचा आपण गांभीर्याने सोडवणं गरजेचं आहे। एकूणच भाषा अभ्यासासाठी ज्या 16 गुणांची विभागणी केलेली आहे ती विभागणीच मुळात इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचा विचार करूनच बनवण्यात आलेली आहेत। त्यामध्ये समानार्थी शब्द आहेत, अचूक शब्द ओळखा, आकार विल्ल्यानुसार शब्दांची रचना करा किंवा मग एका शब्दापासून अनेक शब्द तयार करा, पारिभाषिक शब्द आहेत, वाक्य प्रचाराची
सुद्धा यामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. 4 वाक्यप्रचारापैकी 2 वाक्यप्रचार आपल्याला सोडवावयाचे आहेत. तर यामध्ये कुठेच आपला गुण कमी होता कामा नये याविषयी आपण काळजी घेणं अत्यावश्यक आहे. अर्थातच एखाद्या विद्यार्थ्याचे गुण कुठे कमी होत असतील तर तो विभाग म्हणजे भाषा अभ्यासाचा विभाग आहे. हे विद्यार्थ्यांनी गांभीर्यानं समजून घेणं गरजेचं आहे. भाषा अभ्यास जितका चांगल्या पद्धतीने जो विद्यार्थी सोडवेल त्याला अधिकाधिक गुण खऱ्या अर्थानं मराठी विषयामध्ये मिळतात, हे आजपर्यंतचं माझं अवलोकन आहे. त्यामुळे भाषा अभ्यासावर तुम्ही अधिक भर दिला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे अधिक गुण घ्यावयाचे आहेत त्यांनी उपयोजित लेखनाकडे तितकंच गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. उपयोजित लेखन हे 24 गुणांसाठी आहे. यामध्ये पत्रलेखन आहे, सारांश लेखन आहे, जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे, त्यासोबतच कथा लेखन आहे आणि निबंध लेखन स्वरूपामध्ये प्रसंग लेखन आहे. त्याचबरोबर चरित्रात्मक स्वरूपामध्ये आत्मकथनाचाही भाग आहे आणि त्याचसोबत प्रसंग लेखन सुद्धा यामध्ये समायोजित केलेला आहे. तर एकूणच लेखन कौशल्याचा हा भाग आहे. तर उपयोजित लेखन हे करत असताना अगदी विद्यार्थ्यांना सर्व विद्यालयातील शिक्षकांनी उपयोजित लेखनाचा भाग अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवलेला असतो. पण त्याची मांडणी करत असताना जी मांडणी आपल्याला आपल्या सरांनी सांगितलेली आहे अगदी तशाच स्वरूपामध्ये ही मांडणी आपण करून घेणं गरजेचं आहे. यामध्ये पत्रलेखन करत असताना अगदी ज्या विषयाच्या संदर्भात ते पत्र आहे त्या विषयाच्या अनुषंगाने मग ते मागणी पत्र असेल तर त्या वस्तूंची किंवा यादी स्वरूपात जी मागणी आहे ती पत्रलेखनामध्ये व्यवस्थितरित्या मधोमध मांडणं गरजेचं आहे. पत्रलेखनामध्ये बरेचसे बदल काळानुरूप करण्यात आलेला आहे. गेल्या कोरोना काळामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे ईमेलच्या स्वरूपात येणारी पत्र कशी असतात त्या पत्राचं स्वरूप आपल्याला दिलेलं आहे आणि ते पत्र आपण व्यवस्थितरित्या मांडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सारांश लेखनाचा अपठित उतारा जो आपण पूर्वी वाचलेला आहे तो उतारा संक्षिप्त स्वरूपामध्ये मांडणं गरजेचं. जाहिरात ही अधिकाधिक आकर्षक स्वरूपात कशी मांडता येईल याविषयीचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. 10 गुणांसाठी हा जो उपयोजित लेखनातील हा जो प्रश्न आहे मग तो जाहिरात लेखनाचा असेल, बातमी लेखनाचा असेल किंवा कथा लेखन, अपूर्ण कथा पूर्ण करणे असेल किंवा एखादी कथा मांडणे असेल, बातमी लेखन करणं असेल किंवा जाहिरात करणं असेल, हा एक लेखन कौशल्याचा भाग आहे आणि त्यामुळं तुम्ही जितका चांगल्या पद्धतीने हा भाग मांडाल तितके अधिक गुण आपल्याला यामध्ये मिळून जातील. तो मांडणं विद्यार्थ्यांना साहजिकच अतिशय सोपा भाग आहे. मला तर वाटतं जे पास होऊ इच्छिणार आहेत किंवा ज्यांना मराठी विषयामध्ये कमी मार्क पडतात त्यांनी उपयोजित लेखनाचा भाग सर्वप्रथम लिखाणास घेणं आवश्यक आहे. कारण या 24 गुणांच्या विभागामध्ये जो की सर्वात शेवटचा विभाग आहे आणि अर्थातच याला अधिक वेळ लागतो, पण आपल्या सर्वांना अत्यंत आनंदाची अशी बाब अशी आहे की माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा विभागाच्या मंडळांनी आपल्याला अर्धा तास अधिकचा वेळ या कोरोना काळामध्ये आपल्या लिहिण्याची गती कमी मंदावलेली असावी या दृष्टिकोनातून आपणास दिलेला हा अधिकचा वेळ आहे. अर्थातच हा कारणी लावत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उपयोजित लेखनाचा भाग आपण पार पाडावा अशी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे. स्थूल वाचनाचा भाग हा 6 गुणांसाठी आहे. यामध्ये टिपा लेखन आहे, कृती करणं आहे, अत्यंत सोपा भाग आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं जर मराठी विषयामध्ये अधिकाधिक गुण जर घ्यावयाचे असतील तर आपण भाषा अभ्यासावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. भाषा अभ्यासावर जर तुम्ही अधिक लक्ष दिलात तर मला वाटतं गद्य, पद्य आणि भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन आणि स्थूल वाचन या सर्वांना जर आपण एकत्रित करून जर अधिक चांगले गुण आपल्याला नक्कीच प्राप्त करता येऊ शकतात. आपल्या सर्वांना शालांत परीक्षेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.